फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे, मंत्रिमंडळातील माझे सहकारी पालकमंत्री आदिती तटकरे, विधिमंडळातील माझे सहकारी बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेशराव लाड, दाजी विचारे, सुधाकर घारे, अली शेठ कौसाली, मोहम्मद मेमन, जितेंद्र सातना, आर्किटेक्ट शबीर गुनवाला, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण नियमाचं पालन करून इथं उपस्थित राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते नगरीचे प्रथम नागरिक फैजल खुर्जूक, उपनगर अध्यक्ष यशवंत चौलकर, सर्व सभापती, वेगवेगळ्या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसंच आमचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या मित्रांनो, श्रीवर्धन नगर परिषदेच्या तर्फे आयोजित शहरासाठीचा पाणी पुरवठा प्रकल्प आणि समुद्र किनारे सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा याकरता आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बरेच दिवसापूर्वी मला सुनीलजींनी सांगितलेलं होतं की आपल्याला 4 जूनला श्रीवर्धनला जायचं. त्याच्यामुळे कालच रात्री सगळ्या मुंबईतली कामं उरकून मी कोकणच्या परिसरामध्ये आलो आणि आता तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या पाणी पुरवठा प्रकल्पाचं भूमिपूजन आणि श्रीवर्धन बीच सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन हा पार पाडलेलं आहे. श्रीवर्धन शहराच्या नागरिकांच्यासाठी तसंच शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने देखील हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्वाचे. त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी, खासदारांनी इथं केला. हे दोन्ही प्रकल्प होण्याचं कारण सुनीलजी आणि आदितीताई तटकरे आहेत. त्यांचे सर्व सहकारी हे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केलेले जे कोणी सर्व लोकप्रतिनिधी, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. किंवा नेतृत्वाला दूरची दृष्टी असावी लागते. आम्ही पण 30-30 वर्ष समाजकारण, राजकारण आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. संकट येतात, संकट जातात. आपण पण मागं निसर्ग चक्रीवादळाचं संकट बघितलं, तौक्ते चक्रीवादळाचं संकट अलीकडेच बघितलं. आम्ही पाहतोय 5 वर्षामध्ये 4 वादळं माझ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईच्या परिसरामध्ये येऊन गेली. सतत लोक आपली आपली घरं सावरण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा माणूस उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. सरकार त्याच्या पाठीशी उभं राहतंय. केंद्र सरकारचे नॉर्म्स जरी लहान असतील, त्याचा उल्लेख खासदारांनी केला तरी 3.5 पट अधिकचे पैसे देण्याचं काम आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सगळेजण करतोय. करोनाचं सावट आहे. ही महामारी जगाने पहिल्यांदा बघितलेली आहे. अनेक जीवाभावाची जवळची माणसं आपल्याला सोडून गेलेली आहेत. तो आजार कसा कुणावर अटॅक करेल सांगता येत नाही. काळजी घेणं, अंतर ठेवणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं आणि जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन काही झालं तरी करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. त्याला जे प्रतिसाद देतील ते त्याच्यातनं बाहेर निघतील. परंतु कुणीतरी त्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची जीवाची किंमत पण मोजावी लागेल. तशा प्रकारची वेळ कृपा करून कुणी आपल्यावर येऊन देऊ नका. मोठ्या
वेगळ्या अपेक्षेने हे महाविकास आघाडीचं सरकार आलं. कुणाला वाटलं नव्हतं की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, परंतु सोनियाजींनी, पवार साहेबांनी आणि उद्धवजींनी निर्णय घेतला, ते झालं. लोकशाहीमध्ये 170चा आकडा या महाविकास आघाडीनं गाठला आणि आम्ही कामाला सुरुवात करतोय तोच मार्च मध्ये ह्या कोरोनाने आपल्या राज्यामध्ये प्रवेश केला. जवळपास 14 महिने आज झालेले. मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय. गेल्या वर्षी श्रीवर्धनकरांनो 1,25,000 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत कमी आले. तुम्ही आता वेगवेगळे व्यवसाय करणारी माझी सहकारी इथं आहात. तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या दुकानाच्या व्यवसायाच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं बघा की दरवर्षी तुमचं नेहमी येणारं उत्पन्न आत्ताच किती फरक पडला. तोच फरक राज्य सरकारचाही झाला. त्याच्यामध्ये पैसे कमी आल्यानंतर साहजिकच पगार तर आम्हाला करावे लागतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की रोज 400 कोटी रुपये या राज्यातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर पेन्शन आणि पगारावर आपण खर्च करतो. ते केले पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. 12,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय. ही सगळी संकट आहे, परंतु संकटाला न भीता मात करायची ही साहेबांची शिकवण आहे. पवार साहेबांनी भूकंपाचं संकट लातूर उस्मानाबादचं पाहिलं, बॉम्बस्फोटचं संकट आपल्या मुंबईवरचं पाहिलं, अतिरेकी हल्ले आपण बघितले, चक्रीवादळ बघितली, अतिवृष्टी बघितली, दुष्काळ बघितला, अवकाळी पाऊस बघितला, गारपीट बघितली, सगळे प्रकार बघून झाले. पण त्याच्यातून न डगमगता पुन्हा या राज्याला, या जनतेला उभा करण्याचं काम करायचं असतं आणि तेच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय. आज इथं बघितलं तर श्रीवर्धन शहराची, तालुक्याची, रायगड जिल्ह्याची ही भूमी एक ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीला संघर्षाचा, सामाजिक सुधारणांच्या लढ्याचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची राजधानी किल्ले रायगड हे देखील आपल्या जिल्ह्यामध्ये. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक समतेच्या क्रांतीची सुरुवात ते 14 तळ हे आपल्याच महाडच्या परिसरामध्ये आणि महाराष्ट्राच्या भूमीत आध्यात्मिक क्रांती घडवून आणणारे स्वर्गीय दादासाहेब धर्माधिकारी असतील, सी.डी. देशमुख असतील, यांची ही जन्मभूमी आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचा इतिहास या भूमीला त्या ठिकाणी आहे. शूरांच्या आणि कर्मवीरांच्या भूमीत आज हा कार्यक्रम होतोय आणि त्या निमित्तानं मला देखील पुन्हा एकदा इथं येता आलं, त्याचा मनापासूनचा आनंद आहे. आज 4 जून, ज्याचा उल्लेख सुनील तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, इतिहास आजच्याच दिवशी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकापूर्वी रायगडवर सुवर्ण तुला ही त्या काळामध्ये 4 जूनला झालेली होती. त्यामुळं आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे. साधारण 6 जूनला 1674 त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता आणि शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मराठी मावळ्यांचं स्वतःचं स्वराज्य स्थापन झालं होतं. परवाच्या 6 जूनच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं देखील मी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याच्या लढाईत ज्या मराठी मावळे लढले त्या सगळ्यांना वंदन करतो, नमन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श मानून महाराष्ट्र यापुढे देखील कायम स्वाभिमानाने वाटचाल करीत राहील अशा प्रकारचा विश्वास हा देखील मी आपल्या सर्वांना त्या निमित्तानं देऊ इच्छितो. खरं तर कोकणच्या बद्दल आदरणीय पवार साहेबांना पण खूप मनापासून साहेबांचं ह्या भूमीवर प्रेम आहे. मुख्यमंत्री असताना रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन योजना या परिसराचा कॅलिफोर्निया करावा. रेल्वे, कोकण रेल्वे पवार साहेबांच्या दूरच्या दृष्टीनं मधु दंडवतेंची मदत घेऊन आली आणि त्याला साहेबांनी पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीनं निधी देण्याचं काम केलं. खूप वर्ष रखडलंय ते काम, परंतु मुंबई गोवा जो हायवे, अनेक अडचण येतात, फॉरेस्टची अडचण येते, बऱ्याचशा ठिकाणी आपली जी जुनी गावं आहेत, माणगाव असेल, बाकीची सगळी असतील, त्याच्यातनं तो रस्ता जात असताना
लोकांच्या पण अडचणी दूर कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे ते काम रखडले. आम्ही नितीन गडकरींकडे मी पण पाठपुरावा करतो, तटकरे साहेब पण करतात, सगळेच जण आपापल्या परीने करतात. पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये साधारण ते काम आहे. याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. हे सगळी संकट असताना देखील विकास कामाला खीळ बसता कामा नये, हा दृष्टिकोन माझा, मुख्यमंत्र्यांचा, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी 24 तासात 40 किलोमीटरचा रस्ता केला. 40 किलोमीटर बेस्ट क्वालिटी. साताऱ्यामध्ये एका दिवसात हा रस्ता तयार केला. रेल्वे असतील, रस्ते असतील, हॉस्पिटल असतील, शेतकऱ्यांच्या विकास योजना असतील, सगळी विकास कामं सुरू आहेत आणि आज होत असलेलं भूमिपूजन त्याच विकास प्रक्रियेचा एक भाग आहे. आम्हाला शेतकऱ्यांना उभं करायचंय. दुर्दैवाने माझ्या कोकणातला शेतकरी एवढं काही पीक कर्ज घेत नाही, पण जो कुणी घेतो त्याला यंदाच्या वर्षीपासून 0% व्याज आहे. 3 लाख रुपयापर्यंत तुम्ही शेतीच्या कामाच्या करता पीक कर्ज घेतलं तर 3 लाख रुपयापर्यंतचं व्याज सरकार भरणार, असा कुठल्याही देशाच्या इतिहासात निर्णय नाहीये. म्हणजे माग कर्जमाफी केली, ही कर्जमाफी करत असताना कोरोनाचं संकट आलं. खरं त्याच्यातले काही पुढचे टप्पे 2 लाखाच्या वरचे किंवा वेळेत परतफेड करणाऱ्यांचे राहिलेले, परंतु परिस्थिती सुधारल्यानंतर निश्चितपणे सरकार त्याच्यात लक्ष देईल. आता 0% व्याजाने कर्ज पुरवठा आम्ही करतोय. त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम फळबागा घ्या. आता वारं आल्यानंतर आज पण मला अनिकेत गाडीत सांगत होता की दादा इतकी नारळाची झाडं पडली, इतकी या रोडवरची वडाची झाडं पडली, इतकी जुनी झाडं पडली, सुरूच्या झाडांची काय दुरावस्था झाली आपण बघतोय. आता इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्बीर उनवाला आर्किटेक्ट आहे. मला त्यांना सांगायचं आणि श्रीवर्धनकरांनो तुम्हाला सांगायचंय, तुमची आमदार म्हणून आदिती काम करते, सतत माझ्याकडे येत असते, बैठका लावायला लावत असते. कुठं कमी पडलं तर तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, ते पुन्हा लाव मिटिंग. ते आता आमच्या देशाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आहेत. त्या जेव्हा अजित पवारला तिकीट द्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे, तेव्हा मला त्यांचं ऐकावं लागतं आणि मग ते मिटिंग लावतात. परवाच मिटिंग लावली माझ्या रत्नागिरी मधली, माझ्या रायगड मधली, माझ्या पालघर मधली 5 का 6 धरणांना 700 कोटी रुपये आम्ही मंजूर केले. टप्प्याटप्प्याने आम्ही जातोय. काही केंद्राचा पैसा, काही राज्याचा पैसा. माझा मत्स्य व्यवसाय पण त्याच्यातनं तरला पाहिजे. त्यांनाही चांगल्या पद्धतीनं मासेमारी करत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर अशा पद्धतीने एक तर निसर्गाने अक्षरशः इथं आमचे तटकरे साहेब, आदिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आमचे मित्रपक्ष, शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडीचे सगळे नेते, हे सगळे कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन इथं काम करतात आणि श्रीवर्धन शहर या तालुक्यावर तटकरे साहेबांचं थोडं अधिक प्रेम आहे. श्रीवर्धन तालुक्याने तटकरे साहेबांच्यावर नेहमीच विश्वास टाकलेला आहे, त्यांना कायम बळ दिलेलं आहे. त्याबद्दल मी श्रीवर्धनकरांचं, रायगडवासियांचं मनापासून अभिनंदनही करतो, तुमचे आभार पण मानतो. आणि त्यामुळेच श्रीवर्धन शहराच्या पाणी पुरवठ्याचं जवळपास 23 कोटीची योजना, त्याच्यामध्ये या शहराला मला स्वच्छ चांगलं पाणी द्यावं मिळावं. 16,500 ते 18,000 इथली लोकसंख्या आणि त्याच्यातून आपण हा प्रयत्न केलाय आणि त्याच्याकरता आदितीनं पण सतत प्रयत्न केला. त्यामुळं ह्या सगळ्या पाठपुराव्यामुळं हा प्रकल्प आता मार्गी लागलेला आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात पिण्याचं स्वच्छ पाणी नागरिकांना मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि म्हणून 23,73,00,000 रुपये निधी तिथं आपण देतोय. त्याच्यामुळं इथल्या ज्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. त्यामध्ये रोह्याजवळ कुंडली कापली नदी, तिथं संवर्धन प्रकल्प काम राज्यासाठी एक आदर्श ठरेल अशा पद्धतीनं त्या प्रकल्पाचं उद्घाटन रोह्याच्या जवळ कुंडलिका नदीचं पवार साहेबांनी मध्ये केलं आणि त्याचं कौतुक स्वतः साहेबांनी केलं. मलाही साहेबांनी सांगितलं. मी नंतर बारामतीच्या पण माझ्या काही सहकार्यांना तिथलं काम पाहायला पाठवलेलं होतं. जिथं जे चांगलं असेल तिथं इतरांनी जावं, पाहावं, आपल्या भागात ते कसं राबवता येईल तो प्रयत्न करावा. त्याच्यातून इथला रोजगार कसा वाढेल,
पर्यटन कसं वाढेल हा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. श्रीवर्धन शहर, रायगड जिल्हा, संपूर्ण कोकण या भागाला निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून दान दिलेलं आहे. उत्तम समुद्र किनारे दिसतील, मंदिरं असतील, किल्ले असतील. आता येताना तळा किल्ला किंवा हा समृद्धीचा वारसा इथल्या निसर्गामध्ये पर्यटन वाढीचा एक अमर्याद संधी आहे. आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन पर्यटनाला अधिक चालना द्यायची. गेल्या वर्षी तर आम्ही खूप मोठं बजेट केलं होतं, परंतु या लॉकडाऊनमुळे आम्हाला तो सगळा निधी खर्च करता आला नाही. पण रोजगार निर्माण करणारा सगळ्यात महत्वाचा विभाग कोणता आहे तर तो पर्यटन विभाग आहे. आज त्याला कशा पद्धतीनं या निसर्गामध्ये पर्यटन वाढीला जी वाढीची संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच मिळून केला पाहिजे. तुम्हाला एकच उदाहरण देतो. इथं माझे पोलीस खात्याचे पण अधिकारी आहेत. आजकाल मुला मुलींचं लग्न ठरलं की प्री वेडिंग शूटिंग केलं जातं आणि अनेक मुलं मुली त्या प्री वेडिंग शूटिंगच्या साठी त्या श्रीवर्धनच्या भूमीमध्ये येतात. इथं शूटिंगसाठी येणाऱ्या या मुलांच्या मध्ये वाद देखील होतात. अशा गोष्टी कानावर येतात. प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत जातं. माझी विनंती आहे की ते प्रकरण पोलीस स्टेशनला जाणं कसं टाळता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. नगराध्यक्ष, त्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी, तुम्ही, एसपीनी, डीवायएसपीनी, पीआयनी सगळ्यांनी बसून श्रीवर्धन असेल किंवा माझ्या रायगड जिल्ह्यात कुठेही शूटिंग साठी येणाऱ्या मंडळींना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. अल्प दरात नोंदणीची परवानगी त्याची व्यवस्था करा, ती केली पाहिजे. एक नवी संधी त्याच्यातनं उपलब्ध होईल. एक नवीन तुम्हाला उत्पन्नाचं साधन होईल. अनावश्यक वाद गोंधळ टाळता येतील आणि हे वाद टाळल्याने गैरसमज देखील त्या ठिकाणी होणार नाही. प्री वेडिंगला आलेलं जोडपं त्याला इतकी चांगली वागणूक द्या की नंतर त्यांनी हनीमूनला पण इथंच आलं पाहिजे आणि हनीमून झाल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पण तिथंच आलं पाहिजे. तुम्ही चांगलं वागला, त्यांना तिथं सुरक्षित वाटलं की आपल्याला तिथं कुठलाही धोका नाहीये, काही अडचण येणार नाही. त्याच्यामुळं त्याच्या वाढदिवसाला असेल किंवा लग्न बारशात मुलाच्या बारशाला असेल, कुठल्याही कौटुंबिक सोहळ्याला असेल, सहलीच्या निमित्तानं वारंवार आपल्याच भागात यावं. यातून इथल्या पर्यटनाला, आर्थिक विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीचं वातावरण आपण करा. माझी श्रीवर्धन कराडो नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बाकीच्या सगळ्या टीमला विनंती आहे की सरकारच्या परीने प्रयत्न करेल. पण तुम्ही देखील आता ही झाडं आपल्या बाप दाद्यांनी लावलेली कधी काळची झाडं तुटतायत, मोडतायत, उन्मळून पडतायत. त्यावेळेस त्याला पर्यायी यंदाच्या वादळात 1000 झाडं पडली तर आपण त्याच सीझनला पावसाळ्यामध्ये 54 झाडं लावण्याचा प्रयत्न करा. आम्ही आता झाडाच्या बद्दल पण नवीन कायदा आणतोय. हेरिटेज झाड 100 वर्षापूर्वीचं, 500 वर्षापूर्वीचं, 1000 वर्षापूर्वीचं त्याला कायद्याचं संरक्षण देतो. काही झाडं काढायचं म्हटलं तर उत्सुक कुणाला झाडं तोडता येणार नाही. विकास कामाला तोडायचं असेल तर तुम्ही 1000 झाडं तोडत असाल तर 5000 झाडं लावा. अशा पद्धतीनं काही त्याच्यात बदल. कारण आज तुम्ही मी इथं काम करतोय, पण आपल्या पुढच्या पिढीच्या करता देखील जी वसुंधरा आहे, जी पृथ्वी आहे, तिचं जतन आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं स्वच्छतेला महत्व द्या. इथं फॉरेस्टचा किंवा मगाशी तू सामाजिक काय नाही कुणाचं सामाजिक वनीकरण त्यांची काही जागा आहे, तिथं देखील वन विभागाचं फार काही कायदे म्हणजे त्यांच्या भागामध्ये झाडं लावायला कुणी नाही म्हणणार नाही. आता सुरूची झाडं मोडतायत, त्याचा पर्याय काय? इथल्या हवामानामध्ये वाऱ्याच्या वेगाला टिकतील अशी कुठली झाडं आहेत? त्याच्यामध्ये जगामध्ये अशा प्रकारची वादळं येतात. आपल्या अमेरिकेमध्ये देखील सातत्याने येतात. त्यांनी काय केलंय? आता इथं लँडस्केपिंग करताना तशा पद्धतीची झाडं. मी मगाशी आधी तिला विचारत होतो, तिने सांगितलं की दादा समुद्राच्या दिशेने आम्ही इथं गॅलरी तयार करणार आहोत. पर्यटनांना, समुद्राच्या पर्यटकांना लाटांचा प्रत्यक्ष अनुभव त्याच्यातनं घेता येणार आहे. आम्ही श्रीवर्धन नागरिकांची तब्येत चांगली राहण्याच्या करता अलीकडे मुलांना, मुलींना व्यायाम, ओपन जिम ते त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेले. अस्तित्वातील बेंच तसंच टेंट
यांच्या दुरुस्ती करून सुंदर टिकाऊ गजीबो तयार करतायत. त्या शब्बीर मुनवालांना सांगितलं की त्या हवामानाला आणि तिथल्या वाऱ्याला आणि तिथल्या वादळाला काही असं करा की वादळ येतं आता लगेच काही संध्याकाळी वारं येत नाही, 3-4 दिवस आधी कळतं, हवामान खातं सांगतं वादळ येणार आहे. गेल्या आठवड्यात सांगितलं 3 दिवस ओळींना कोकण परिसरात आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. आता खूप मोठ्या प्रमाणावर हे सायन्स पुढे गेलेलं आहे. त्या सगळ्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी करून घ्या आणि झाडही लावा. हे सगळे प्रयत्न आमदार करत असताना, खासदार करत असताना स्थानिकांनी पण आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे, ती जबाबदारी ओळखून तशा पद्धतीने वागा. श्रीवर्धन नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये कालभैरव असेल, जीवनेश्वर असेल, सोमजादेवी असेल, कुसुमावती देवस्थान असेल, पेशवे मंदिर परिसर असेल, 4 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या भागाचा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे. आणि समुद्र किनाऱ्याचा विकास करताना या भागातल्या जमिनीत मूळ धरून राहतील, झाडं टिकून राहतील अशा पद्धतीची झाडं लावली पाहिजे. मागच्या वादळात सुरूची 90% झाडं त्या ठिकाणी पडली, त्यामुळे अशी झाडं लावणं आता आपण टाळलं पाहिजे. या जिल्ह्यात मला कोणीतरी सांगितलं शाहरुख, सलमान अशा सेलिब्रिटीचे देखील बंगले आहेत आणि त्या जिल्ह्यात सर्वसामान्य पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी निश्चितपणे क्षमता आहे. रायगडवासियांनी देखील, कोकणवासियांनी देखील अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या करता प्रयत्न केला पाहिजे. माझी विनंती आहे, मी आता आमचीच मुलगी इथं आमदार आहे, त्याच्यामुळं बापाच्या नात्याने तिला काही पैसे मी कमी पडू देणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये सुनीलजींचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, भावाच्या नात्याने अनिकेतचं लक्ष आहे आणि सगळे मिळून आम्ही मदत करू. फक्त दिलेला पैसा आणि घेतलेलं काम हे पै त्या कामातच खर्च झाले पाहिजे. कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे. मी आता ते भूमिपूजन केलं, तिथं टिकाव टाकला, ते खाली उतरलो, तो चौक आहे तिथला कोपऱ्यातला दगड पडला. ते कलेक्टरला दाखवलं हो इथं दगड कसा पडला. एवढे नाही दादा दुरुस्त करून घेते. ब्रिटिशांच्या काळातले 100 वर्षापूर्वीचे पूल पडत नाही ना, आपलंच काम कसं लगेच पडतं. त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टर स्थानिक असतील, बाहेरचे असतील, कामं घ्या, पण कामाच्या दर्जा टिकवायचा प्रयत्न करा. समाजाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. खूप काही नवीन कल्पना पुढे आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये खूप काही नियमामध्ये आम्ही बदल करतोय. आम्ही त्याच्यामध्ये कसे रस्त्यालाही अधिकचा कसा निधी देता येईल याबद्दलचा प्रयत्न. आत्ताच येताना गाडीत तटकरे साहेब मला सांगत होत्या, जिथे गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्या. आपण जरूर त्या सगळ्या कामामध्ये लक्ष देऊ. आपण काही काळजी करू नका. या चक्रीवादळाबद्दल किंवा परवा तौक्ते वादळ आलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये जे काही मच्छीमारांच्या बोटीचं, जाळ्यांचं नुकसान झालेलं आहे, माझ्या आंबा बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीबद्दल देखील मी मगाशी सांगितलं NDRF, SDRFच्या मदती व्यतिरिक्त आम्ही लोक, आम्हाला इथले प्रश्न माहिती असल्यामुळं आदिती मंत्रिमंडळात आहे, आमचा उदय सामंत त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आहे आणि सगळे आम्ही मिळून कसा इथल्या जनतेला न्याय देता येईल अशा प्रकारचा अधिकाधिक मदत कशी करता येईल त्याबद्दलचा प्रयत्न करतोय. या कोकणच्या किनारपट्टीवर वारंवार येणारी वादळं लक्षात घेऊन आपण कायमस्वरूपी बचाव यंत्रणा उभारतोय आणि वादळापासून बचावासाठी कायमस्वरूपी बहुउद्देशीय निवारा केंद्र देखील उभारण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आभाळातनं ज्या विजा म्हणजे आकाशातनं विजा ज्या चमकतात त्या विजांचा धोका कमी करण्यासाठी देखील लाइटनिंग अरेस्टर हे उभा करण्याचा निर्णय मधीच मीटिंग आम्ही घेतली त्याच्यामध्ये घेतलेला आहे. वादळग्रस्त भागामधले इलेक्ट्रिकल लाईन्स या अंडरग्राऊंड करायच्या. हे पोल पडला, तार पडली, अमक्याला शॉक बसला तमक्याला शॉक बसला असं नको. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, काही पुढारलेल्या शहरामध्ये कसं अंडरग्राऊंड केबल असतात, वर्ण तारा नसतातच, तशा पद्धतीने अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक लाईन आम्ही करायचं ठरवलेलं आहे. धूप प्रतिबंधक बंधारे उभारणं सारखे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. मला विश्वास आहे आपण सगळे मिळून या संकटावर मात करू शकू आणि ह्याच्यातून पुन्हा एकदा श्रीवर्धन आणि सगळा माझा कोकणचा परिसर, समुद्र किनाऱ्याचा परिसर आणि आजूबाजूचा परिसर हा दिमागदार डौलाने कशा पद्धतीने उभा राहील
पण मी पुन्हा सांगतो, हे काम एकट्या सरकारचं नाही, एकट्या खासदाराचं नाही, एकट्या आमदाराचं नाही. जरूर आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही, ती आम्ही जबाबदारी पार पाडू, पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये पाहिजे. ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा सगळ्या श्रीवर्धनकरांना होणार आहे, सगळ्या स्थानिक लोकांना होणार आहे. ही बाब आपण कृपा करून त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि नियमाचं पालन हे ठेवूनच त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आज माझी रायगड जिल्ह्याची एक महत्वाची मीटिंग आहे, त्याच्यामुळे अधिक बोलत नाही. आदितीनं सांगितलेलं आहे की ह्याचं उद्घाटनाच्या निमित्तानं या, पण मला उद्घाटनाला बोलवताना विचार करून आदिती बोलव. इतर आमचे वरिष्ठ नेते येतात आणि उद्घाटन करून जातात आणि कौतुक करून जातात, तसा मी नाहीये. मी फार बारकाईनं हे काम कसं झालंय, काय झालंय, कुठं भेग पडली का, कुठं चिर गेली का, कुठं दोरी ओळंब्यातनं काम नाही जा, तर त्याचा पंचनामा देखील. चांगलं काम झालं तर मी तोंडावर सांगतो चांगलं काम झालं, पण वाईट काम झालं तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला पण टाकायला मागं पुढे बघत नाही आणि ऍक्शन घ्यायला पण मागं पुढे बघत नाही. त्याच्यावर त्या सगळ्याचा विचार करून जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याने 10 विचार करावा, अधिकाऱ्यांनी 50 वेळा विचार करावा की बाबा ह्याला बोलवावं का नाही बोलवावं, आणि मग तुम्ही निर्णय घ्या, अशी माझी स्पष्ट तुम्हाला सूचना आहे. कारण मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी स्पष्ट बोलतो, पण कुणाचा अनादर पण करत नाही. चुकीचा असेल तरच बोलतो, त्याची नोंद कृपा करून घ्यावी. तटकरे साहेब, आपण जरी दिल्लीला आता खासदार झालेला असला तरी तुमचं सातत्याने लक्ष ह्या सगळ्या परिसराकडे असतं आणि अनेकदा जे काही खासदार आम्हाला मंत्रालयात भेटतात त्याच्यामध्ये तटकरे साहेब असतील, आदिती असेल, आपले सुप्रिया असेल आणि आमचे अमोल कोल्हे असतील, हे ठराविक खासदार सातत्याने पाठपुरावा करायला येत असतात. त्या कामाला कसं आपल्याला मदत करता येईल ह्या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा सगळ्यांचा चालू असतो. पण काही झालं तरी आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं जी आपली पडझड झालेली आहे ती पडझड उभी चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर मात करायची, हा पद्धतीचं काम आपण करू. मी पुन्हा आदितीचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. स्वतः नगराध्यक्षांनी पण आणि तुमच्या सगळ्या टीमनी पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष त्या ठिकाणी द्यावं, अशा प्रकारची त्यांनाही सूचना करतो. तुमचं पाणी ग्रॅव्हिटीने येणार आहे. आम्ही तिथनं वर पाणी एकदा घेतलं टाकीत की तिथून म्हणजे तुम्हाला लाईट बिल पण ह्या पाणी पुरवठा योजनेचं त्या मानाने इतरांना येतं त्याच्यापेक्षा कमी येणार आहे. बाकीकडं गावाला पाणी येत असताना त्याचा 80 फूट 100 फूट असा हेड असतो. इथं तिकडनं खाली पाणी येताना मला वाटतं 30 मीटरची काहीतरी ग्रॅव्हिटी आहे असं अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. त्याच्यावर डायरेक्ट इनडायरेक्ट फायदाच होणार आहे. परंतु आता पाणी जरा स्वस्त मिळते म्हणून कसंही वापरू नका, गरजेपुरतं पाणी वापरा आणि त्याचा वापर नीटपणे करा आणि मुलांना, मुलींना, परिवाराला अतिशय सुखासमाधानाने त्या ठिकाणी आयुष्य जगता येईल अशा पद्धतीचं काम सगळ्यांनी मिळून करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा इथं बोलवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी चावडीन्यूज.com या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.